आपल्या सर्वांना माहिती आहे आपला जन्म मातीतूनच होतो आणि आपला अंत शरीराची माती आज ना उद्या, मग त्या मातीपासून अंतर का ठेवायचं, बरोबर का नाही? आणि आपल्या सर्वांना माहिती आहे अंबर ऋषी ज्यावेळेस त्यांचं देहावसान झालं त्यावेळेस ते आकाश मार्गाने स्वर्ग मार्गाने कुठे चालले होते? वैकुंठाला. त्यावेळेस ते कोणत्या विमानात बसले होते? पुष्पक विमानात. आणि त्यावेळेस सगळे देव त्यांच्यावर काय करत होते? पुष्पांचा. त्यावेळेस सगळीकडे सगळ्यात त्रिभुवनात जयघोष कुणाचा चाललेला? अंबर ऋषी माऊली. मग ते संत होते, त्यांच्याबद्दल सगळ्यांना आत्मीयता वाटणं अतिशय साहजिक आहे. मग त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागून अजून एक पुष्पक विमान आलं आणि त्या पुष्पक विमानात बसले होते अंबर ऋषी. ज्या राज्यात राहायचे ना त्या राज्याचा सेनापती बसलेला. कोण बसलेला? मग तो सेनापतीचा पण तेवढाच जयघोष चाललाय, त्या सेनापतीवर तेवढ्याच पुष्पांचा वर्षाव चाललाय आणि त्या सेनापतीला पण त्याच पुष्पक विमानात बसवलेलं आहे. आता हे सगळं चित्र कोणी पाहिलं? अंबर ऋषींनी. अंबर ऋषी संत म्हणतात आपल्या इंद्रदेवांना की हे भगवंत, मी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण केलं, माझ्या सगळ्या सुख सुविधांचा त्याग केला आणि भगवंताला आपलंसं केलं, म्हणून तुम्ही माझा जयघोष करतात, माझा आदर सन्मान करता, हे मी समजू शकतो. पण माझ्या पाठीमागून जे पुष्पक विमान येतंय ना त्यामध्ये कोण बसलाय माहितीये का? मी ज्या राज्यात राहायचो त्या राज्याचा सेनापती. आणि तो सेनापती साधा सुद्धा नाही, त्यांनी युद्धभूमीवर कितीतरी सैनिकांच्या नरडीचा रक्ताचा घोट घेतलाय. त्याने त्याच्या जीवनामध्ये शेकडो सैनिकांना मारून टाकले आणि त्याचा माझ्या एवढा तुम्ही सन्मान करता. त्यावेळेस अतिशय नम्रपणे इंद्रदेव म्हणाले, मुनिवर, तुमचा आदर सन्मान करणं, तुम्ही विठुरायाचे देवाचे भक्त आहे, तुमचा आदर सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. पण आम्ही पाठीमागून जो येतोय ना त्याचा सन्मान का करतो? कारण त्या राज्याच्या सेनापतीचा अंत कुठं झाला? ज्या वेळेस तो सेनापती आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी काय करत होता? युद्ध करत होता. आणि मातृभूमीचं रक्षण करता करता त्याच्या जीवनाचा अंत झाला, म्हणून त्याचा सन्मान करणं हे आम्हाला अतिशय गरजेचं आहे. आम्ही अतिशय आवडीने त्याचा सन्मान करतो. का? त्याचा अंत त्याच मातीच्या रक्षणासाठी झाला ज्या मातीतून त्याची उत्पत्ती झाली होती. म्हणून ही माती दिसती ती साधी सुधी नाहीये. आजपासून जर तुम्ही 80 वर्षापूर्वीचा काळ पाहिला त्यावेळेस पारतंत्र्यात असणारे या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता कितीतरी क्रांतिकारकांनी हसत हसत फाशीवर गेले. हसत हसत असा तुम्हाला विश्वास नाही बसणार. ती तोप पाहिली ना आपण पुढे देवगिरी किल्ल्यावर गेला तर आपल्या स्वातंत्र्य सेनानींना त्या तोफेच्या तोंडात